संत दर्शनाचा अनंत गर्दीचा दिन गेला मज वाटेचा ती अलिंगन द्यावे गडान जोडावे चरण त्यांचे विविध तापाची झाली बळवण देखील चरण वैष्णवांचे मज वाटेचा ती अलिंगन द्यावे गडान जोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घरो त्यांचा संग नवावा वियोग जन्मोजन्मी मज वाटेचा ती अलिंगन द्यावे गडान जोडावे चरण त्यांचे प्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंद्य जगतमान्य शांती ब्रह्म पैठणचे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा संतपद प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी माऊलींचे खूप धन्यवाद. माऊली म्हणजे कोण? सचिन महाराज. कारण त्यांच्या कृपेनं आज या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग आलेला आहे. कारण या ठिकाणी सेवा करणं म्हणजे खूप पुण्याचं काम आहे. पुण्य म्हणजे अगदी माझं पुण्य म्हणायला पाहिजे की मला आज या ठिकाणी तुम्ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे. मानवी जीवनामध्ये धन्यता मानण्यासाठी बरेच क्षण येत असतात की ज्या गोष्टीने आपण आपल्याला धन्य समजत असतो किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला वस्तू मिळवण्याची आपल्याला तळमळ लागलेली असते की हे मला पाहिजे, हे मला हवंय किंवा ते मला मिळालं की मी धन्य होईल. बरोबर आहे ना? काहीतरी एखाद्या वस्तूची आपल्याला तळमळ असते आणि ती वस्तू आपल्याला मिळाली की आज मी धन्य झालो, मला हे मिळालं. पण संतांचं तसं नव्हतं. संत बघायला गेलं तर आपले बरेच म्हणजे माहितीतले आपले संत आपली नामदेव महाराज, तुकोबाराय, माऊली, एकनाथ महाराज हे आपले जास्त जवळचे. बरोबर आहे ना? आपण त्यांचे अभंग सारखे म्हणत असतो. तर ह्या संतांनी कुणीतरी असा अभंग दिला का देव भेटलेला? नामदेवरायांच्या आतून देव जेवत होते. पांडुरंग स्वतः नामदेवरायांच्या आतून जेवत होते. पण कुठे अभंग त्यांचा आहे का? धन्य